आकाशवाणी पुणे. मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना म्हणजे सुशासनाचा पुरावाच असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन सुशासन दिन म्हणून साजरा. कोविड-19वरील लसीकरणासाठी सज्जतेला आरंभ. नागपूर इथं विधानमंडळ सचिवालयाचं कार्यालय वर्षभर सुरू राहणार. आणि मेलबर्न कसोटीत प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी. भारतीय संघाचं नेतृत्व अजिंक्य रहाणेच्या हाती. आता सविस्तर बातम्या. नव्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना अधिक लाभ आणि अधिकार मिळत असून शेतकऱ्यांना मुक्तपणे कृषी उत्पादन विक्रीचं स्वातंत्र्य लाभलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 6 राज्यातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते. देशातील जनता आणि मोठ्या संख्येनं असलेले शेतकरी सर्व परिस्थिती जाणून आहेत असं मोदी यांनी सांगितलं. देशाच्या अन्नदात्याला उन्नत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र देशभरातल्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभापासून पश्चिम बंगालमधील शेतकरी वंचित असल्याबद्दल मोदी यांनी खेद व्यक्त केला. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा दुसरा हप्ता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मोदी यांनी काल वितरित केला. देशातल्या 9 कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात 18,000 कोटीहून अधिक रक्कम थेट जमा करण्यात आली. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना म्हणजे सुशासनाचा पुरावाच असल्याचं सांगताना मोदी म्हणाले, जब से ये योजना शुरू हुई है तब से 1,10,000 करोड़ रुपए से ज्यादा किसानों के खाते में पहुंच चुके हैं. और यही तो गुड गवर्नेंस है. यही तो गुड गवर्नेंस टेक्नोलॉजी के द्वारा उपयोग किया गया है. 18,000 करोड़ से ज्यादा रुपये पल भर में, कुछ ही पल में सीधे किसानों के बैंक खातों में जमा हो गए हैं. कोई कमीशन नहीं, कोई कट नहीं, कोई हेरा फेरी नहीं. टेक्नोलॉजी का इस्तेमाल करते हुए पीएम किसान सम्मान योजना में ये सुनिश्चित किया गया है कि लीकेज न हो. राज्य सरकारों के माध्यम से किसानों का ऑनलाइन रजिस्ट्रेशन होने के बाद, उनके आधार नंबर और बैंक खातों का वेरिफिकेशन होने के बाद इस व्यवस्था का निर्माण हुआ है. तत्पूर्वी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी प्रास्ताविकातून सरकारच्या कृषीविषयक धोरणांची माहिती दिली. शेतकऱ्यांनी त्यांना केंद्र सरकारच्या योजनांपासून झालेल्या लाभाबाबतचा अनुभव यावेळी सांगितला. पीएम किसान योजनेअंतर्गत लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये आर्थिक मदत 3 टप्प्यात थेट बँक खात्यामध्ये दिली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान निधीच्या निमित्तानं देशातील 6 राज्यातील शेतकऱ्यांसोबत थेट संवाद साधला. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील मातोळा गावचे रहिवासी गणेश भोसले यांना पंतप्रधानांसोबत संवाद साधण्याची संधी मिळाली. भोसले यांनी पंतप्रधानांना त्यांच्या शेती आणि पशुपालनाविषयी माहिती दिली. 2019मध्ये त्यांनी 2,580 रुपये पीक विमा हप्ता भरला होता. अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं नुकसान झाल्यानं त्यांना 54,315 रुपये नुकसान भरपाई मिळाल्याची माहिती त्यांनी पंतप्रधानांना दिली. तसंच पशुपालनाच्या व्यवसायात सुद्धा चांगला पैसा मिळतो आहे हे देखील सांगितलं. देशातल्या विविध भागात काल शेतकरी संमेलनांचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या 2.5 वर्षात 10 कोटी शेतकऱ्यांना 95,000 कोटी रुपयांची मदत केल्याची माहिती गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीमध्ये आयोजित एका संमेलनात दिली. युपीए सरकारच्या काळात शेतकऱ्यांसाठी असलेली 21,900 कोटी रुपयांची तरतूद वाढवून मोदी यांनी ती 1,34,399 कोटी रुपये केल्याचं शहा म्हणाले. शेतकऱ्यांच्या हिताच्या विरुद्ध एकही गोष्ट मोदी करणार नाही त्याबद्दलची ग्वाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. चर्चेद्वारेच प्रश्न सुटू शकतील, त्यामुळे शेतकऱ्यांनी चर्चेसाठी पुढे यावं असं आवाहन त्यांनी केलं. राज्यातही भाजपाच्या वतीनं ठिकठिकाणी सुशासन दिन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्राचे नवे कायदे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या तावडीतून मुक्त करणारे आहेत. मोदी सरकारनं शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक निर्णय घेतले, पण फक्त राजकारणासाठी मोदी सरकार शेतकरी विरोधी असल्याचं चित्र रंगवलं जात आहे असं माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. पुणे जिल्ह्यातील मांजरी इथं आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. सध्याच्या बाजार समितीच्या व्यवस्थेत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होते आहे असं सांगून फडणवीस म्हणाले की मोदी सरकारनं केलेल्या नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांची या पिळवणुकीपासून मुक्तता होणार आहे. मात्र केवळ राजकीय स्वार्थासाठी या कायद्याबाबत शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. कंत्राटी शेतीबाबतचा कायदा 2006 पासून महाराष्ट्रात आहे. मात्र कंत्राटी शेतीतून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची एकही तक्रार आलेली नाही. त्यावेळी हा कायदा करणारे आज नव्या कायद्यांना विरोध करत आहेत.
मोदी सरकारनं नव्या कायद्यात कंत्राटी शेतीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली आहे असं फडणवीस यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014मध्ये सत्तेवर आल्यापासून गेल्या 6 वर्षात शेतकऱ्यांचं आयुष्य सुखी, संपन्न आणि सुरक्षित होण्यासाठी अनेक योजना राबवल्या असून शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्या मागे उभं राहायला हवं असं आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्याजवळ भुगाव इथं आयोजित किसान सन्मान मेळाव्यात बोलताना केलं. यावेळी खासदार गिरीश बापट आणि भाजपा पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेलं कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचं असून याचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं प्रतिपादन राज्यसभा खासदार सुरेश प्रभू यांनी केलं. प्रभू यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातल्या हाडी ग्रामपंचायत सभागृहात भाजपा पदाधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ तसंच शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @AIRNews पुणे, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनेलवर. महालक्ष्मी दिनदर्शिका जिथे जिथे साक्षात लक्ष्मी वसे तिथे. नव्या वर्षाचे स्वागत DN शिर्के यांच्या महालक्ष्मी दिनदर्शिकेने करा. बातमीपत्रात पुन्हा स्वागत. कोविड-19वरील लसीकरण कार्यक्रम राबवण्यासाठी केंद्र सरकारनं सज्जता सुरू केली आहे. कोविड-19वरील लस देणारे कर्मचारी या प्रक्रियेत महत्वाची भूमिका निभावणार असल्यानं प्रशिक्षक आणि प्रत्यक्ष लस देणारे आरोग्य कर्मचारी यांचं प्रशिक्षण विविध राज्यांमध्ये हाती घेण्यात आलं आहे. यासाठी लागणारं मनुष्यबळ सक्षम करण्यासाठी लस हाताळणारे आणि ती देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध श्रेणींसाठी तपशीलवार प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करण्यात आले आहेत. या प्रशिक्षणामध्ये लसीकरण सत्रांचं नियोजन, संपूर्ण लसीकरण प्रक्रियेच्या व्यवस्थापनासाठी को-विन माहिती तंत्रज्ञान मंचाचा वापर, HR शीतगृह शृंखलांची तयारी, प्रतिकूल प्रसंगांचं व्यवस्थापन इत्यादींचा समावेश आहे. राष्ट्रस्तरीय प्रशिक्षणात 2360 सहभागींना प्रशिक्षित करण्यात आलं तर 681 जिल्ह्यांमध्ये सुमारे 50,000 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. कोविड-19 लसीकरणावरील शंकांचं निवारण आणि को-विन पोर्टल संबंधी प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी राष्ट्रीय 1075 आणि राज्यस्तरीय 104 हेल्पलाईन यंत्रणा देखील बळकट करण्यात आली आहे. नागपूर इथं विधानमंडळ सचिवालयाचं कार्यालय वर्षभराकरता सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्यानं सुरू करण्यात येणाऱ्या विधानमंडळ सचिवालयाच्या कक्षाचा उद्घाटन समारंभ विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती, उपसभापती यांच्या प्रमुख उपस्थितीत 4 जानेवारी रोजी विधानभवन नागपूर इथं आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षी विधानमंडळाच्या नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनानंतर सचिवालयाचं तिथलं कार्यालय बंद करण्यात येऊन विधानभवन मुंबई इथं ते हलवण्यात येतं. नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वगळता उर्वरित कालावधीत हे कार्यालय कामकाजाकरता बंद असतं. मात्र आता हे कार्यालय वर्षभराकरता सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील पूरस्थितीनंतरची पाहणी करण्यासाठी केंद्रीय स्तरावरील 3 पथकं कालपासून जिल्ह्यात दाखल झाली आहेत. या पथकातील अधिकाऱ्यांनी कनेरी, पारडी, वसा, पोर्ला, लाडज या पूरबाधित गावांची पाहणी केली. या पथकात केंद्रीय कृषी मंत्रालयाचे संचालक RP सिंह यांच्या नेतृत्वाखालील पथकानं गडचिरोली इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन धान खरेदी प्रक्रिया जाणून घेतली. इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रियेत मराठा समाजातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतर्गत आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतला आहे. त्यानुसार आज SCBC विद्यार्थ्यांना EWS किंवा खुला प्रवर्ग निवडण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. या बदलामुळे गुरुवारी जाहीर होणारी विशेष फेरीची गुणवत्ता यादी स्थगित करण्यात आली आहे. त्याचं सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली. सामान्य माणसाची शक्ती एकवटली तरच देश मोठा होतो. भारताची शक्ती इथल्या दुर्बल सामान्य व्यक्तींची शक्ती आहे. सामान्य माणसानं भारताचं विश्वगुरू होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संपूर्ण शक्तीनिशी देशासोबत उभं राहावं असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी काल नागपूर इथं केलं. रेशीमबाग इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या
66व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 2 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनाला देशातल्या सुमारे 1.5 लाख कार्यकर्त्यांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला आहे. ठाणे इथं ज्ञान प्रबोधन आणि मनोरंजन या त्रिसूत्रीवर आधारलेल्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचं उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. कोविडच्या नियमांचं पालन करून नौपाडा इथल्या सरस्वती मंदिर शाळेच्या बंदिस्त पटांगणात दरवर्षीप्रमाणे 8 ते 14 जानेवारीपर्यंत ही व्याख्यानमाला होणार आहे. गेली 34 वर्ष ही व्याख्यानमाला ठराविक दिवशी याच ठिकाणी आयोजित केली जात असून आतापर्यंत 238 मान्यवरांनी या व्याख्यानमालेतून ठाणेकरांना मार्गदर्शन केलं आहे. राज्यभरात नाताळचा सण काल मोठ्या उत्साहात परंतु साधेपणानं साजरा झाला. सकाळी विविध चर्चमध्ये ख्रिश्चन बांधवांनी प्रभू येशूची उपासना केली. यावेळी प्रभू येशूंच्या शांतता, एकोपा आणि सद्भावना संदेशांचं वाचन, स्मरण करण्यात आलं. कोरोना संकटाच्या काळात यंदाचा हा सण सुरक्षिततेचे नियम पाळून साध्या पद्धतीनंच साजरा होत आहे. अहमदनगरमध्ये येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा झाला. ख्रिस्त जन्मानंतर काल सकाळी चर्चमध्ये प्रार्थना घेऊन हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. स्ट्रॉबेरी आणि नाताळ सणाचं एक वेगळं समीकरण आहे. नाताळची चाहूल लागताच स्ट्रॉबेरी बाजारात विक्रीसाठी दाखल होते. तिला राज्यासह परराज्यातून मोठी मागणी असते. स्ट्रॉबेरी उत्पादनाचा आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर, वाई, पाचगणी भागात अवेळी झालेल्या पावसामुळे मात्र यंदा स्ट्रॉबेरीचा हंगाम लांबणीवर पडला आहे. ऐन नाताळात बाजारात स्ट्रॉबेरीचा तुटवडा जाणवत असून स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी विक्रेत्यांच्या पदरी निराशा पडत आहे. भारतातील पहिलं आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात स्थापन करण्यात येणार आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार काल पुण्यात आले असता या विद्यापीठातून दर्जेदार खेळाडू आणि क्रीडा तंत्रज्ञ निर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ याचं सुरुवात ह्या अकॅडमिक इयरमध्ये वर्षामध्ये करणार. आंतरराष्ट्रीय एवढ्यासाठीच की आता जागतिक कॉम्पिटिशनलाच प्रत्येक देशाला महत्व आहे. पण काही मुलं सगळेच काही मेडल घेऊ शकत नाही. पण मग त्यांनी काय करावं? शासनाकडे मग सुद्धा स्पोर्ट्स कोट्यातनं एम्प्लॉयमेंट हा विषय येतोच. मग ते कोचेस असो, फिजिकल ट्रेनर असले जर्नलिस्ट असो, त्याच्यामध्ये इव्हेंट मॅनेजमेंट असो, फोटोग्राफी असो, डॉक्टर्स असो, डिझायनर असो, हे वेगवेगळे सुद्धा त्याच्यामध्ये मोठा स्कोप. स्पोर्ट्समन तयार करू, ऑलिम्पिकमध्ये मेडल घेऊ, नॅशनलला भाग करूच त्याला. सोबतच ह्या स्पोर्ट्स इंडस्ट्रीच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय घरचे मुलं असो की मुली असो त्यांचं सुद्धा फ्युचर सिक्युअर करण्याचं सुद्धाही ह्या स्पोर्ट्स इंडस्ट्रीतनं काम आमचं एम तो आहे. मेलबर्न इथं आजपासून सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात यजमानांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण त्यांची घसरगुंडी उडाली आहे. ताज्या वृत्तानुसार त्यांच्या पहिल्या डावात आतापर्यंत 3 गडी बाद 65 धावा झाल्या आहेत. या सामन्यासाठी विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज यांना संधी देण्यात आली असून ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनाही स्थान देण्यात आलं आहे. पहिल्या कसोटीतल्या दारुण पराभवानंतर या दुसऱ्या कसोटी सामन्यात चांगली कामगिरी करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. हवामान. राज्यात सर्वत्र हवामान कोरडं असलं तरी थंडी काल आणखी कमी झाली. सर्वच भागात कालही किमान तापमान 1 ते 3 अंशांनी वाढलं. गोंदिया वगळता इतर सर्व जिल्ह्यातलं किमान तापमान काल 2 अंकी होतं. गोंदियात सर्वात कमी 9.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नागपुरातलं तापमान 10 अंश आणि बाकी सर्वत्र त्यापेक्षा अधिक होतं. आगामी 2 ते 3 दिवस थंडी वाढणार नाही. त्यानंतर मात्र थंडीचा कडाका वाढू शकतो असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना म्हणजे सुशासनाचा पुरावाच असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन सुशासन दिन म्हणून साजरा. कोविड-19वरील लसीकरणासाठी सज्जतेला आरंभ आणि मेलबर्न कसोटीत प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी. भारतीय संघाचं नेतृत्व अजिंक्य रहाणेच्या हाती. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पण यानंतर सकाळी 10:10 ऐका कोरोना संकटाशी सुरू असलेल्या युद्धाच्या राज्यभरातल्या बातम्या कोरोना महाराष्ट्र या विशेष बातमीपत्रात. कोरोनाविरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे, म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.